नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. शुक्रवारी अमेरिकन मार्केट तेजीत होतं आणि आज आपलं मार्केट तेजीत होतं. याला मुख्य कारण म्हणजे फेडचे चेअरमन पॉवेल यांनी जे भाषण दिलं किंवा जे मत व्यक्त केलं, ज्याची मार्केट वाट पाहत होतं की आता धोरण बदलायला पाहिजे, रेट कट करायची वेळ आली आहे. पण रेट कट किती आणि केव्हा करायचा हे डेट्याप्रमाणे ठरवलं जाईल. त्यामुळे अमेरिकन मार्केट आणि आपलं मार्केट तेजीत होतं. आज मार्केटने पुन्हा निफ्टी 25,000ची पातळी ओलांडली. पण मधल्या या 3 आठवड्यामध्ये जी उलथापालथ होऊन गेली त्याच्यामध्ये शेअर्सच्या किमतीचं नेचर बदललं. जे शेअर तेजीत होते ते मंदीत गेले, जे मंदीत होते ते तेजीत गेले. त्यामुळे सगळ्यांचा गोंधळ उडाला. आज MMRDAच्या 478 कोटीच्या प्रोजेक्टसाठी अशोका बिल्डकॉननी बोली लावली. आज AU स्मॉल फायनान्स बँक, अंबुजा सिमेंट, मेड प्लस, नायका यांच्यामध्ये लार्ज ट्रेड झाले. JSW एनर्जीची सबसिडियरी JSW लिओ एनर्जी हिला 250 मेगावॅटसाठी LOA मिळालं. युनो मिंडाची सबसिडियरी टोकाय रिको मिंडा हिच्या सहाय्याने ते नवीन प्लांट उभा करणार आहेत. ONGCची जो नवीन ब्लॉक होता KG98-2 याच्यामधून उत्पादन त्यांनी सुरू केलं आहे. इनार्क बिल्डिंग मटेरियल हा जो शेअर होता तो आज या IPOचं लिस्टिंग झालं. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 1291ला लिस्टिंग झालं, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 1299ला लिस्टिंग झालं. ज्यांना शेअर लागले असतील त्यांना चांगला लिस्टिंग गेन मिळाला. 40 ते 45% शेअर तेजीत होता आणि 900 रुपयाला हा शेअर दिला होता. शिल्पा मेडिकेअर त्यांचा नॉर्वुडका टॅबलेट फेज 3 याची ट्रायल पूर्ण झाली. नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरसाठी या औषधाचा, या टॅबलेटचा उपयोग होईल. पेटीएमचे संस्थापक आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्स यांना शो कॉज नोटीस सेबीने पाठवली. नियमांकडे दुर्लक्ष झालंय असं सेबीचं म्हणणं आहे. यामुळे आज पेटीएमच्या शेअरमध्ये मंदी आली. तर NIITमध्ये दमानींनी स्टेक घेतला, त्यामुळे NIITचा शेअर आज तेजीत होता. आरती ड्रग्स यांनी बायबॅक जाहीर केला. 900 रुपये प्रति शेअरनी बायबॅक करणार आहेत. 6.65 लाख शेअर्स बायबॅक करतील. त्यासाठी 59.85 कोटी रुपये खर्च केले जातील. हा टेंडर रूटनी बायबॅक केला जाईल आणि 5 सप्टेंबर ही रेकॉर्ड डेट असेल. मंगलम ड्रगच्या मलेरिया प्रोजेक्टला ग्रँट मिळाली, त्यामुळे मंगलम ड्रग हा शेअर आज तेजीत होता. भेलला एकूण 11,000 कोटींच्या 3 ऑर्डर्स मिळाल्या आहेत. मध्ये 2-3 मला कमेंट्स आल्या होत्या. मी त्या कमेंट्सला उत्तर खुलासेवार दिलं नव्हतं. तर त्यांनी विचारलं होतं
की पेनी स्टॉक खरेदी करावेत का? पेनी स्टॉकसाठी मी ब्लॉग पण लिहिला आहे आणि मार्केटचा श्री गणेशा याच्यामध्ये पण व्हिडिओ आहे. जे पेनी स्टॉक आहे ते आधी पेनी स्टॉक का झाले हे पाहिलं पाहिजे. पेनी स्टॉक खरेदी करण्यासाठी खूप डिटेल स्टडी करावा लागतो. ज्या कारणामुळे ते पेनी झाले त्यात काही सुधारणा झाली आहे का? सरकारचे नियम बदलले आहेत का? सरकारने टॅक्समध्ये काही सूट दिली आहे का की जी त्या कंपन्यांना लागू होऊ शकते? किंवा त्यांनी काही नवीन प्रॉडक्ट काढलं आहे का? ते जिथे काम करतायत तिथली परिस्थिती काही सुधारली आहे का? या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून तुम्ही पेनी स्टॉक घ्यावे. पण पेनी स्टॉक घेतले आणि घेतल्यानंतर जर त्याचा भाव पडला तर ॲव्हरेज करायला जाऊ नये. पुन्हा पुन्हा पेनी स्टॉक घेऊन बघायच्या भानगडीला जाऊ नये, कारण त्याचा अभ्यास करणं कठीण असतं. त्यामुळे पेनी स्टॉक घेतला तर थोडक्या प्रमाणात त्यामध्ये कृपा करून ट्रेड करा. अगदी थोडं प्रमाण ठेवा. पुन्हा पुन्हा त्याच्यात ॲव्हरेज करायच्या भानगडीला पडू नका. पेनी स्टॉकबद्दलचा ब्लॉग आणि व्हिडिओ पाहायचा प्रयत्न करा, अभ्यास करायचा प्रयत्न करा आणि जर त्यांना ऑपरेटिंग प्रॉफिट मिळायला सुरुवात झाली असेल तरच त्या पेनी स्टॉकमध्ये जा, नाहीतर जाऊ नका. 2-3 क्वार्टरचे त्यांचे रिझल्ट बघा की ते कर्ज कमी करतायत, त्यांना ऑपरेटिंग प्रॉफिट मिळतोय, नवीन प्रॉडक्टची विक्री चांगली होती आहे, सेल्स वाढत आहेत, इन्व्हेंटरी कमी झाली आहे, अशा काही बातम्या असतील तरच पेनी स्टॉकच्या लफड्यात जा, नाहीतर जाऊ नका. बघूया उद्या मार्केट कसं चालतंय. नमस्ते.